बस निलिमा, मला सांगा, प्रताप तयार झाला? हा उतावळेपणा नडतो निलिमा. निलिमा गप्प बसली. हे बघ निलिमा, आता शांतपणे ऐकून घे. बडबड करायची नाही. ऐक, प्रतापचं लग्न ठरून 1.5 वर्ष झालं आहे. अगदी तिला घेऊन तो गावीसुद्धा गेलेला होता. मग मी जायला तयार आहे. निलिमा, तू ऐकून घ्यायला तयार आहेस का नाही आहेस? ती गप्प राहिली. आणि त्याच्या घरच्या लोकांनी तिला पसंत केलं आहे. मला घेऊन गेला तर मलाही करतील पसंत. काय तुम्ही दोघी लग्न करणार आहात का? हां, आपल्या संस्कृतीत एकदा लग्नाचं वचन दिलं की ते पाळलं जातं. हे बघ, आता प्रताप दुसऱ्या कोणाचाही विचार करू शकत नाही. ती रडायला लागली. मग मात्र माईंनी आवाज वाढवला. का रडतीयस तू? वनमालाला दगा देऊन तुझ्याशी लग्न करावं का त्यांनी? आणि का? तुझ्यावर त्याचं प्रेम नको? हे बघ, एकतर्फी प्रेम यशस्वी होत नाही. त्यांनी बापूजी जगतापांवरच्या श्रद्धेपोटी त्यांची अंतिम क्षणापर्यंत सेवा केली. हो, पण बापूंना त्यांनी वचनही दिलेलं होतं. लबाडी करतीयस निलिमा तू. बापूंची अपेक्षा होती, पण त्यापूर्वी त्यांनी वनमालाला शब्द दिला होता. हा खुलासा प्रताप करणार, तोच बापूजींचे प्राण गेले. याचा अर्थ असा नाही की त्यांनी वचन दिलं होतं. तू आपली स्वप्न रंगवत बसू नकोस. रडत बसून उपयोग नाहीच आहे. तू तुझ्या आवडत्या मुलाबरोबर लग्न कर. मी आयुष्यभर अविवाहित राहीन. वेडी आहेस का तू? आणि अविवाहित राहायचं कारण काय? प्रताप तुझ्यावर प्रेम करत होता का? एकतर्फी प्रेम करणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात माहिती आहे? विकृत. हे गुण एखाद्या मुलात असतील तर का लग्न करू नये? आहे का तुझ्या नजरेत कोणी तसा? मी त्या नजरेनं कधी कोणाकडे पाहिलेलं नाही आहे. मग आता बघावं लागेल, कारण प्रताप हा विषय आता संपला आहे. कसं शक्य आहे ते? हे बघ, प्रेमाचा ओलावा मिळाला की सगळं शक्य होतं. आमचा विजयकुमार माहिती आहे? नाही, देते ओळख करून. विजयकुमार. विजयकुमार आला. तुम्ही बसा बोलत, मी चहा घेऊन येते. विजय मला मुद्दाम आत गेल्या. काय करता तुम्ही? विजयकुमारने विचारलं. मी BAच्या लास्ट इयरला आहे. छान आहे, छान आहे. काय छान आहे? काय तसं सगळंच छान आहे. विजयकुमारही दिसायला कमी नव्हता. थेट बापासारखा होता. बाप खानदानी सुंदर होता. तुम्ही काय करता? मी ग्रॅज्युएट आहे. माईंच्या बरोबर असतो. म्हणजे भविष्यातले आमदारच की. बघू. अहो बघू काय? वारसा हक्काने आमदारकी येते. आमचे बापू स्वातंत्र्य सैनिक, पण स्वातंत्र्यानंतर राजकारणात आलेच नाहीत. मला आपलं वाटायचं बापू राजकारणात आले असते तर किती मजा आली असती. हां, म्हणजे राजकारण तुमच्या आवडीचं आहे म्हणायचं. अहो किती कौतुक असतं, किती मान सन्मान असतो. माई स्वतः चहा घेऊन आल्या. बोलणी अपुरी राहिली असतील ना? विजयकुमार, एक काम करा, तिला आपल्या फार्म हाऊसवर घेऊन जा. बसा बोलत. अगं बाई, तुमचा फार्म हाऊस आहे? 10 एकर बागायत जमिनीत आहे फार्म हाऊस. जा रे तिला घेऊन. हो माई. चहा आला. दुसऱ्या दिवशी रविवार होता. फार्म हाऊसवर जायचं ठरलं. विजय, जा तिला सोडून ये आत्ता. हां, आणि तो आमचं घर पण बघून येईल. वेळ आहे ना? हो, म्हणजे काय, माझ्याकडे वेळच वेळ आहे, मी येतो की. पाळीव कुत्र्या मांजरानं मालकामागे जावं तसा विजयकुमार गेला. काय म्हणायचं याला? सौंदर्याची मोहिनी? तारुण्यातलं विभंगलिंगी आकर्षण? काही असो, एकदाचे 2 प्रश्न मिटले, प्रतापचा आणि विजयकुमारचा. प्रतापचे प्रश्न सुटणारे नव्हते, कारण त्याचा स्वभाव, त्याचं सौंदर्य. खरं तर मुलींबाबत असं होतं, प्रतापसारखे फार थोडे असतात.
मीनाक्षी देशपांडे, कॉलेजच्या आवारासमोर. अरे कुठे आहेस तू? हॉस्टेलवर 2 दिवस चक्रा मारते मी. नाही, मी हॉस्टेलवर राहत नाही. अगं बाई, रूम घेतली का? मग उत्तम, चल रूमवर जाऊ. नाही, मी रूम नाही घेतली. मी आमदार विजय मालांच्याकडे राहतो. मग तिथे स्वतंत्र रूम असेल ना तुला? जोडे मिळतील तिथे तू आलीस तर. मग कुठे जायचं आपण? कुठेही जायचं नाही आहे. किती अरसिक आहेस रे? मी नको आहे का तुला? प्लीज मीनाक्षी, झालं गेलं विसर. लग्न करायचं हट्ट धरून बसले का मी? अरे फक्त मज्जा. नको आहे मला ती मजा. कमी दिलं का तुला मी? प्लीज मीनाक्षी. अरे तू हवं ते कर. माझं शरीर, माझं मन तुझ्यासाठी आसूसलं आहे. हे बघ, मला काहीही नको. मला किळस वाटते त्याची. प्रताप, अरे मुलं मारतात माझ्यावर. मला जागायचं आहे. त्यांनी गती वाढवली. ती मागे मागे येतच होती. मुद्दाम तो कॉलेजच्या ऑफिसमध्ये शिरला आणि नेमकी तिथे वनमाला. काय रे, काय झालं आहे? नाही, काही नाही. बाहेर मुलगी कोण उभी आहे? तीच मीनाक्षी. मागे लागली आहे? तो बोलला नाही, पण वनमाला शेवटी प्राध्यापिका होती. तीच बाहेर आली. कोण ग तू? का आली आहेस? मला प्रतापशी बोलायचं आहे. तो येणार नाही. चालती हो. स्त्री आहेस का स्त्री जातीवरचा कलंक आहेस? हे बघा, त्याच्यावर माझं प्रेम आहे. प्रेमाचा अर्थ कळतो का तुला? प्रेम म्हणजे भोग नाही, त्याग असतो त्यात. एका तरुणाच्या मागे लागून प्रेम मिळत नाही. त्याच्या मनात तुझ्याविषयी जागा निर्माण झाली पाहिजे. तुला माहिती आहे का माझ्याबरोबर त्यांनी काय काय केलं आहे? हे बघ, तुझ्याकडे बघता पुढाकार कोणी घेतला असेल ते कळतं. काही असू दे, तो माझ्याबरोबर झोपला आहे. शी. अगं, एखादी वेश्यासुद्धा इतकं स्पष्ट नाही बोलत. चालती हो, दुसरा कोणीतरी बघ. शेवटी तू तुझ्या शरीराचा धंदाच केलास. अगं बाई, एवढं बोलणारी तू कोण? मी कोण ते कळेल, पण मी आत्ता तुझी कोण ते सांगते. मी तुझी मैत्रीण. अगं, देवाने तुला रूप दिलं आहे, तारुण्य दिलं आहे, ते तुझ्या हक्काच्या माणसासाठी. लग्नानंतर ते त्याच्यावर उधळायचं असतं. असं कोणाच्याही मागे लागून शरीराची भूक भागवायची नसते. ते काम कुत्र्यांचं, मांजरांचं, म्हणजेच जनावरांचं. तू माणूस आहेस. माणसासाठी काही परंपरा आहेत, समाजाने घालून दिलेले काही रीतिरिवाज आहेत, ते पाळावे लागतात. शरीराच्या वखवकलेल्या भुकेसाठी तू कुणाही तरुणाच्या मागे लागलीस तर मग वेश्येत आणि तुझ्यात फरक काय आहे? ती गप्प राहिली. लोखंड लाल असताना घाव घालावे लागतात, त्याशिवाय त्याला हवा तो आकार देता येत नाही. आणि वनमालानं घाव घालायला सुरुवात केली. हे बघ, माणसाच्या तारुण्याला अर्थ असतो, त्याच्या जीवनाला अर्थ असतो, त्याची जगण्याची पद्धती ठरलेली असते. उद्या तुझ्या तारुण्यानं असे नीती, नियम, संकेत तोडून टाकले ना तर कुत्र्यांची रांग लागेल तुझ्या मागे. चालेल? तू कुणाला भिवू नकोस ग, पण आईवडिलांना तरी घाबर. त्यांच्या अब्रूचा विचार कर. त्यांची मान खाली यावी यासाठी त्यांनी जन्म दिलाय का? शरीराची भूक प्रत्येकाला असते. याचा अर्थ असा होत नाही की दिसेल ते खावं. माणसाच्या जन्मातली महत्त्वाची गोष्ट आहे लग्न, लग्नानंतर संसार, आणि त्या संसारासाठी विश्वास असायला लागतो. देऊ शकशील का लग्न झाल्यावर आपल्या पतीला विश्वास? अजून वेळ गेलेली नाही आहे. तुझ्यात तू सुधारणा करू शकतेस. मीनाक्षीच्या पापण्या ओल्या झाल्या होत्या. तिने पाठ केली, चालायला लागली. आता वनमालानं आपला मोर्चा प्रतापकडे वळवला. महाशय, तुम्हाला वेगळं काय सांगू, पण माझा दोष काय आहे? पूर्ण दोषी तू आहेस. तिने भुलवलं, तू भुलला. मला कोणी भुलवलं तर चालेल? वनमाला, अरे सौंदर्य दिलं आहे, तारुण्य आहे, अंगात थोडी हुशारी आहे, याचा अर्थ कोणीही खा म्हटलं तर शेण खाणार का? त्याची मुंडीच खाली गेली. हे बघ, माझे काही प्रश्न आहेत, मला उत्तरं आत्ता नको आहेत. तूच तुझी उत्तरं शोधायची आहेत. कोण आहेस तू?
माणूस का जनावर? तुला मेंदू आहे आणि असेल तर तो विचार करू शकतो? ज्या माऊलीनी तुला जन्म दिला तिच्या काय अपेक्षा आहेत? त्या पूर्ण होतील का? त्याग श्रेष्ठ का भोग श्रेष्ठ? माणूस असलासच तर मग त्याची आचारसंहिता काय आहे? त्या आचारसंहितेचा वापर करतोस का? समाज कॉलेज चांगलं म्हणतं याचा अर्थ स्वैराचाराला संधी असते का? समाज डोक्यावर घेतो तसंच पायदळी तुडवतो हे माहिती आहे? मी लग्न करणार आहे, पण ते होईल का? तक्रारी ऐकून मी तुझा तिरस्कार केला तर चालेल का? आणि मला स्वैराचाराला मोकळीक आहे का? वनमाला एक शब्द नाही बोलायचा, फक्त विचार करायचा. जा. आणि हां, एक कायम लक्षात ठेवायचं आहेस तू की तुला बहीण आहे, भाऊ आहे. तिने डस्टर उचलला आणि ती वर्गावर निघून गेली. मधल्या काळात खूप घटना घडल्या. प्रतापची परीक्षा झाली. आता त्याच्या फेऱ्या विजयमालाबरोबर मुंबईला वाढल्या. विजयकुमार मीनाक्षीचं लग्न झालं. लग्न साध्या पद्धतीनं झालं. मीनाक्षी विजयकुमारकडे राहायला येण्यापेक्षा ते दोघं मीनाक्षीच्या बंगल्यावर जाऊन राहायला लागले. प्रतापचे ग्रामीण भागातले सहकारी परीक्षा होताच आपापल्या गावी निघून गेले. त्यापैकी काही शिकणार होते पुढे, तर काही जण नोकरी शोधणार होते. प्रतापची परीक्षा होताच त्यांनी नोकरी करावी ही घरच्यांची इच्छा होती, पण प्रताप तूर्त थांबणार होता. नोकरीतून मिळणाऱ्या पगाराहून जास्त रक्कम तो घरी पाठवणार होता. रीमा वहिनीला आता बाळ झालं होतं. इवलस गोरं गोरं पान. हरिश्चंद्र दादा जयश्री वहिनी वेगळे राहत होते. छोट्या बहिणीचं मायाचं लग्न झालं होतं. पाहुण्यांच्यापैकी एका घरात ती गेली होती. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिल्हा परिषदेची निवडणूक लागली होती. इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची वर्दळ वाढली होती. एकेका जागेसाठी 10-10 उमेदवार इच्छुक होते. त्याचं कारणही तसंच होतं. सत्तास्थानी त्यांचा पक्ष होता. जिल्ह्यात वातावरण चांगलं होतं. विजयमालांचा मतदार 2 तालुक्यांचा. या 2 तालुक्यातून 4 जिल्हा परिषद सदस्य निवडून जाणार होते. 4 जागांसाठी 40 उमेदवार बाशिंग बांधून तयार होते. 4 उमेदवारात एक महिलेला, एक मागास वर्गातल्या व्यक्तीला तिकीट द्यायला लागणार होतं. पण खुल्या जागेसाठी मोठी गर्दी होती. काही उमेदवार थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊन आले होते. काही प्रदेश प्रतिनिधींपर्यंत पोहोचलेले होते. सत्तेत पक्ष असला की तिकीट वाटप करणं अवघड असतं. कोणाला नाही म्हणायचं, कोणाला तिकीट द्यायचं हा प्रश्न पडलेला असतो. कोणाला नाराज करून चालत नाही. बरं, यापूर्वी हरलेला, जिंकलेला तिकिटासाठी अडून बसतात. तरुणांना संधी हवी असते तर ज्येष्ठ ही मला शेवटची संधी द्या असा हट्ट करतात. फार अवघड काम असतं. नाही तर मग अपक्ष म्हणून उभे राहतात. अर्थात त्याचा फटका पक्षाला बसू शकतो. कोणाला पंचायत समितीचा बाजार दाखवला, कोणाला जिल्हा बँकेचं लॉलीपॉप दाखवलं, कोणाला राज्य कार्यकारिणीवर पाठवायचं आश्वासन दिलं. तरीही खुल्या गटातल्या उमेदवारातल्या 2 जागांसाठी 5 माणसं शिल्लक राहिली. मोठा तिढा पडला. सुटता सुटेना. जो तो हक्क सांगायला लागला. बाहेरून सुमंत गोळे त्यांना भरीला घालतच होता. राजकारणात एक माणूस दुखावला तरी तो सत्ता उलथवू शकतो. त्यामुळे नाक घासायला लागतं, पाय धरायला लागतात. 5ही उमेदवार प्रतापने बोलवून घेतले. पैकी 3 जण नाचणगाव जिल्हा परिषद गटासाठी इच्छुक होते. भानुदास सपकाळ, जयवंत म्हस्के, पांडुरंग जवळ. राधापूर गटात शामराव रांजणे, पांडुरंग बेलोशे हे इच्छुक. नाचणगाव गटासाठी 3 इच्छुक होते. त्या 3घांना एका खोलीत घेतलं. हे बघा, आपल्याला उमेदवार एकच द्यायला लागणार आहे. तुम्ही 3 इच्छुक आहात. निर्णय होत नाही आहे. तुम्ही 3 निर्णय घ्या. कोणाही दोघांना माघार घ्यायला लागेल. कोण माघार घेणार हे तुम्ही ठरवा. त्यांना दिवसभर एकत्र बसवलं, पण निर्णय होईना. खरं तर 3ही प्रबळ माणसं मागे असणारे.
त्यामुळे 2 नाराज होणार आणि मग ज्याला तिकीट दिलं तो निश्चित पडणार, साधा हिशोब होता. मुद्दाम हा विषय भिजत ठेवला आणि राधापूर गटातल्या शामराव रांजणे, पांडुरंग बेलोशे यांच्यात चर्चा केली. पैकी पांडुरंग बेलोशे यांना पंचायत समितीचं तिकीट दिलं जाईल, सभापती केलं जाईल हे आश्वासन दिल्यानं एकटे शामराव रांजणे उमेदवार राहिले. ते निवडून निश्चित येणार होते. त्याचं कारण त्यांचा स्वभाव, त्यांचा लोकसंपर्क. पण काही केल्या नाचनगावचा तिढा सुटेना. फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस दुसऱ्या दिवसावर आला, पण तिघांपैकी कोणीही माघार घेईना. फॉर्म भरण्याच्या आदल्या रात्री तिघांना समोर बसवलं. विजयमाला, प्रताप बसले. एकही तयार नाही. कोण माघार घेणार? प्रत्येकाला फाजील विश्वास, पैसा मजबूत, प्रतिष्ठेचा प्रश्न, एकाचा दुसऱ्यावर आकस. हे बघा, तुम्हाला तिघांना सोडून चौथ्याला तिकीट द्यायला लागेल ना, विजयमाला चिडून म्हणाल्या. चालतंय की ताई, जयवंत म्हस्के म्हणाले. हा चालेल चालेल. भानुदास सपकाळांनी दुजोरा दिला. हे बघा, मला नाही ना, मग हे दोघं सोडून कोणाला पण द्या. पांडुरंग जवळ बोलले. हे बघा, आता आपल्याकडे वेळ नाही आहे, निर्णय आत्ताच घ्यायला लागेल. चालेल हो, बाहेरचा कोणी बी चालेल, आम्ही निवडून देऊ. उमेदवार पडला तर जाप तुम्हाला द्यायला लागेल. अहो, असं होऊच शकणार नाही. तुम्ही उमेदवार सुचवू शकता? तिघेही विचारात पडले. बोला ना. अहो ताई, आमच्यात एकमत होत असतं तर तिघांपैकी एक नसता का उमेदवार झाला? तुम्ही करा नाव जाहीर. मी कशासाठी करू? उद्या म्हणाल आमच्यावर उमेदवार लादला, आम्ही तिघं देवळात छापता घेऊ का? काय म्हणता तुम्ही सापकाळ? माई, तुम्ही नाव जाहीर करा. निवडून आणायची जबाबदारी आमची. हा प्रताप चालेल का? माई, प्रताप काही बोलणार तोच त्याला सपकाळांनी खांद्यावरच घेतला. प्रचार सुरू झाला. तिघांनीही जोरात काम केलं. उच्चांकी मतांनी प्रताप निवडून आला. तसे मतदारसंघातले 4 उमेदवार निवडून आले. प्रतापच्या ध्यानीमनी नसताना त्याला उमेदवारी मिळाली आणि तो निवडून आला. राजकारणात कधीकधी असं होतं, चर्चा नसताना उमेदवारी मिळते आणि उमेदवारसुद्धा मिळतो. जिल्ह्यात एकूण आमदार 7. या 7 आमदारातल्या विजयमालाच्या मतदारसंघातल्या सगळ्या सीटा निवडून आल्या होत्या. इतर 6 आमदारांच्यापैकी 1 आमदार विरोधी पक्षाचे होते. राहिले 5. त्यांच्या 1, 2, 3 असे सदस्य निवडून आले होते. अध्यक्षपदावर विजयमालांनी हक्क सांगितला. अर्थात अध्यक्षपद मिळण्याची मागणी रास्त होती. सगळ्या सीटा जिंकून आणणं सोपं नसतं. राज्यातनं श्रेष्ठ आले. त्यांच्यापुढे हाच मुद्दा विजयमालांनी मांडला. 2 दिवस चर्चेचं घोराळ चाललं होतं. प्रत्येक आमदार आपली बाजू रेटत होता. कोणी म्हणे दुष्काळी भागाला अध्यक्षपद मिळावं, कोणी डोंगरी भागाला मागत होतं. निर्णय काही होत नव्हता. श्रेष्ठींनी विजयमालांची चर्चा केली. समजा तुमच्या मतदारसंघातल्या सदस्याला उमेदवारी दिली तर अनुभवी माणूस आहे. कोण? प्रताप. अहो, तो साधा ग्रामपंचायत सदस्य नाही झालेला. हे बघा, मी आमदार आहे, माझी कर्तव्य तो पार पडतो. याहून कुठला अनुभव पाहिजे? नाही, पण ताई, हे इतर आमदारांना पटलं पाहिजे ना. त्या आमदारांना सांगा, जर प्रतापनी चांगलं काम केलं नाही तर मी राजीनामा देईन. तुमची तयारी आहे? कसं आहे ताई, जर भाषा पक्षात नाही ना चालत, मग इच्छुकांची परीक्षा घ्या. याच्या आधी कधी झाली का? हे बघा, सगळ्यात श्रेष्ठ प्रताप आहे. पक्षाला त्याच्या अध्यक्षपदाचा फायदा आहे हे पटवून कसं द्यायचं? नाही, पण अध्यक्ष म्हणजे कसा, तो पोक्त पाहेल, विचारी पाहेल. तो विचारी किती आहे हे तुम्ही वेळोवेळी पाहिलं आहे. ज्येष्ठात ज्येष्ठ व्यक्तींना त्यांनी पक्ष शिबिरात मार्गदर्शन केलेलं आहे. मग यापेक्षा कुठली गुणवत्ता हवी आहे? नाही, पण बाकी आमदार आडवे पडतील त्याचं काय? ते फक्त त्यांच्या मतदारसंघाचा विचार करताय. हे बघा, झाला तर प्रताप पूर्ण जिल्ह्याचा फायदा करेल आणि हे खोटं ठरलं ना तर मी राजसन्यास घेईन. अहो, तुम्ही वयस्कर रे, निवृत्तीची भाषा बोलताय.
हे बघा, तुम्ही प्रतापबद्दल नीट जाणून घ्या. राज्यावर दिल्लीहून पक्षश्रेष्ठी आले तेव्हा त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. अक्कल वयावर नसते हो. दुसरी गोष्ट, तरुणांना संधी देऊन जिल्ह्यातल्या तरुणांना पक्षकार्यात सहभागी करून घ्यायची नामी संधी आहे ही. पण त्यांनी पंचायत समितीत तरी यापूर्वी काम केलं असतं तर बरं झालं असतं. आजही तुम्ही जुने मानदंड लावताय. माफ करा, मी जास्त बोलतेय, पण हे पक्षाला मारक आहे. म्हणजे याचा अर्थ अध्यक्षपद भूषवायला प्रताप पात्र आहे. अध्यक्षपदाचा सन्मान वाढवेल तो. मग देऊ त्याला अध्यक्षपद, द्याच. जे वखवखलेले आहेत ना त्यांना शिक्षण, अर्थ, शेती, आरोग्य, बालकल्याण द्या ना. ठीक आहे. आणि प्रताप जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झाला. सगळंच स्वप्नवत. राजकारणाचा वारसा नाही, ध्यानीमनी नाही. यालाच नियती असं म्हणतात. रावाचा रंक आणि रंकाचा राव नियतीच करू शकते. प्रतापने नवीन पायंडा घातला. मिरवणूक नाही, सत्कार सोहळे नाहीत. प्रतापनी सगळ्या कार्यकर्त्यांना स्पष्ट सांगितलं की मी सत्कार स्वीकारण्यासाठी इथे बसलेलो नाही. मला कामाची संधी सोडायची नाही आहे. मी पक्षासाठी पूर्ण वेळ देणार आहे. माझ्या कामाचं मोजमाप करून 5 वर्षांनंतर माझे सत्कार आयोजित करा. जिल्हा परिषदेच्या पहिल्या सभेत प्रताप अध्यक्षपदावर बसला तेव्हा त्याला आईवडिलांची दाटून आठवण आली. आई वडील सगळ्या मुलांना समान मानतात. आई तर अपराधी मुलाला सुद्धा पाठीशी घालते. राजकारणात सुद्धा आपण हीच भूमिका बजावायची. जिल्हा परिषदेच्या सगळ्या गणातले प्रश्न सोडवायचे. विरोधी पक्षातल्या सदस्यांच्याही भागातले प्रश्न सोडवायचे. त्यांनी पहिल्याच मीटिंगमध्ये सगळ्या सदस्यांना सांगून टाकलं, आपण इथे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कर्मचारी म्हणून आलो आहे. ही एक संधी आहे, हे लक्षात घ्या. आपण निवडणुकीत पक्षाशी एकनिष्ठ राहिलो, निवडणूक झाली. आता सभागृहाबाहेर प्रश्न. इथे फक्त विकासाची चर्चा. प्रत्येक सदस्यांनी आपल्या भागातले 2 प्रश्न सविस्तर अंदाजे बजेटसकट 15 दिवसांनी होणाऱ्या मीटिंगपूर्वी सादर करावेत. उपलब्ध निधीनुसार त्या भागात आपण कामं सुरू करण्यापूर्वीच प्रक्रिया सुरू करून टाकू. राजकारणापेक्षा आपण सगळे विकासाला महत्त्व देणार आहोत. विरोधी पक्षातल्या सदस्यांना सुद्धा निर्माण होणाऱ्या 9 कमिटीत आपण सामावून घेणार आहोत आणि विकासात समान वाटाही देणार आहोत. इतर पक्षाच्या निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्यांना त्यांनी पहिल्याच दिवशी जिंकलं. मीटिंग संपल्यावर सदस्यच विकास निधी पळवत होते. बहुमत असल्यानं विरोधी पक्ष सदस्यांना बोलता येत नव्हतं. प्रतापभाऊंनी जिल्हा परिषद अधिनियम वाचले. 60% विकास निधी शासनाकडून कसा प्राप्त करून घेता येईल याचा विचार केला. कोणत्या योजना आहेत, कोणत्या योजनेतनं विशेष वेगळा निधी मिळवता येईल याचाही अभ्यास केला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, मग त्यात विरोधी पक्षाचे सदस्यसुद्धा आले. जिल्हाभर दौरा करायचं ठरलं. 7 दिवसांचा दौरा. हार तुरे सभा नाही. थेट शेतकऱ्याच्या घराच्या ओटीवर बांधावर जायचं, शेतकऱ्यांशी बोलायचं. मध्यस्थी गाव नेता नाही. होतं काय, गाव नेता सरपंच केवळ आपल्याच पक्षाला पूरक कामं सुचवतात. मग खरी गरजेची कामं लांब राहतात. पण या कार्यक्रमामुळे जिल्हाभर प्रतापभाऊंचा लोकसंपर्क वाढला, अभ्यास झाला, त्यांचे प्रश्न समजले. या प्रतापभाऊ, काय माई चुकीचं बोलले का? माई, मी इतरांचा कोणी असेल पण तुमचा मी फक्त प्रताप आहे. अभिमान वाटतोय मला. तुझ्यासारखा मुलगा मिळणं हे भाग्य आहे तुझ्या आईवडिलांचं, तुमचं नाही आहे. म्हणूनच अभिमान वाटतो म्हणाले ना. जिल्हाभर फिरलास, कौतुकांचा वर्षाव होतोय. वर्तमानपत्राचे रकानेच्या रकाने भरतायत. माई, माझा अभ्यास व्हावा हा हेतू आणि खरे प्रश्न दुर्लक्षित होऊ नयेत हा दुसरा हेतू. तू विरोधकांच्या कामांना सुद्धा निधी देणार आहेस म्हणे. विरोध संपवण्याचा हा राजमार्ग आहे. पण आपल्या काही सदस्यांच्या पोटात पोटशोळ उठला आहे. होतील शांत. मी कामाने उत्तर देईल. पक्ष वाढेल, लोकसुद्धा एकसंघ राहतील. छान. माई, निघू मी? अरे 8-10 दिवसांनी आलायस आणि लगेच निघालास.
माई मुळगावात किसान विकास परिषद आहे, जागतिक लेवलचे कृषीतज्ज्ञ येत आहेत. हां, मी ऐकलं आहे. पण तू कुठल्याही लोकप्रतिनिधीला बोलवलं नाहीस. माई मीच श्रोता म्हणून जातो आहे. व्यासपीठ फक्त कृषीतज्ज्ञांचं असेल, येतो. प्रताप भाऊ माईंच्या पायाजवळ वाकला, निघाला. जिना उतरताना निलिमा खालून वर येताना दिसली. जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद पदरात पाडून घेतलं तरी इथे यायची हौस काही सुटत नाही. ती तिरक्या आवाजात बोलली, इथे माझं दैवत आहे, मी दर्शनासाठी आलो होतो. आता नवीन माणूस ठेवलाय कार्यालयात, इकडे येण्याचे कष्ट घेत जाऊ नको. निलिमा, अरे एकेरी शब्दानं बोलायला काहीच वाटत नाही का? इथे मला सगळे वहिनी म्हणतात. मी सुद्धा म्हणेन. माई आपली सगळी कामं स्वतःची स्वतः करतात. मी PA म्हणून काम करते. तुला जिल्हा परिषदेचं कुरण दिलंय, तिथे जाऊन खा ना, इथे येत जाऊ नकोस. निलिमा भराभरा जिना चढून वर निघून गेली. काय बोलावं हे प्रतापला समजेना. तो काही वेळ तसाच उभा होता. श्रोते हो, तुम्ही ऐकताय जगन्नाथ शिंदे लिखित नियती ही कादंबरी. कथानायक अजून एका वळणावर प्रवेश करता झालाय. बघूया पुढे काय होतंय. भेटूयात उद्या दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. ऐकण्यासाठी जगन्नाथ शिंदे लिखित नियती ही कादंबरी.